जान्हवी जिवंत नाहीये हे मला माहिती, परंतु हे सत्य विश्वजितना सांगणं फार गरजेचं आहे. आज सकाळपासून त्यांच्या तोंडी मी फक्त तिचंच नाव ऐकतोय. विश्वजितना बरं वाटणं फार गरजेचं आहे आणि त्यांना बरं वाटण्यासाठी जान्हवीचं इथे असणं फार गरजेचं आहे. ते आम्हालाही कळतंय जी, पण ते कसं शक्य आहे? शब्दशः शक्य नाहीये, पण औषध तर आहे. म्हणजे माफ करा, पण उपचार म्हणून सांगतो. म्हणजे विश्वजितना बरं वाटण्यासाठी रेवाताईंनी जान्हवी बनणं काळाची गरज आहे. हा शेवटचा उपाय असू शकतो. त्यानंतर केस कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. डॉक्टर, पण मुळात हा गुंता उद्भवलाच कसा? आय मीन, विश्वजितला जान्हवीच्या मृत्यूबद्दल पूर्ण माहिती होती आणि आता सुद्धा तो आम्हाला सगळ्यांना नीट ओळखतोय आणि एकमेकांची संगती पण जुळवतोय. पण अचानक हे जान्हवीच्या अस्तित्वाबद्दलच असं सगळं कसं? काय आहे की कालपर्यंत मला काहीच सांगता येत नव्हतं, परंतु त्यांचा एक्सरे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांचा सिलेक्टिव्ह मेमरी लॉस झाला. ते काय असतं डॉक्टर? म्हणजे कसं आहे की काही गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात, काही नाही. म्हणजे बघा, जान्हवीचा मृत्यू झालाय हे त्यांच्या स्मरणातून नाहीसं झालं आणि त्यानंतरच त्यांना सगळं लख्ख आठवत आहे. पण डॉक्टर, हे सगळं कसं शक्य आहे? बेचूक किती? काय सांगा ना, बेचूक किती? बेचूक 8 आणि 26 सत्ते. ते मिस्टर नाही, 26 सत्ते तुम्ही लगेच सांगू शकणार नाही, पण 26 दाय तुम्ही लगेच सांगाल. म्हणजे थोडासा मेंदूला भर दिलात ना की नक्कीच आठवेल. आपण साध्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो आणि बऱ्याचशा गोष्टी एकदम छान आठवतात. म्हणजे असं पहिलं बक्षीस, पहिली भेट वगैरे वगैरे. आता विश्वजितच्या बाबतीत सुद्धा तसंच झालंय. त्यांना सगळं काही आठवतं, पण काही गोष्टी ज्या त्यांना आवडत नव्हत्या किंवा त्यांना त्रास देत होत्या त्याच पुसून गेल्या. अहो, पण असं हे किती दिवस चालणार की हो? रेवाना असं जान्हवी बनून किती दिवस वागावं लागणार? कधीतरी सत्य सांगावंच लागणार आपल्याला. तेच सत्य सांगण्याची योग्य वेळ आणण्यासाठी आपल्याला रायदर रेवाताईंना सारं करावंच लागणार. कारण जोपर्यंत विश्वजित बरे होत नाही तोपर्यंत त्यांना सत्य कळता कामा नये. त्यानंतर त्यांना सत्य कळलं तर कदाचित ते स्वीकारतील, पण आता नाही. तेव्हा शेवटचा पर्याय म्हणजे रेवाजींनी जान्हवी बनून विश्वजितची सेवा करणं. डॉक्टर, ते 12 नंबर पेशंट आहेत ना, त्यांची तब्येत बिघडली आहे. चला तुम्ही लवकर. एक्सक्यूज मी. आता काय करायचं आऊसाहेब? रेवानी तर साफ नकार दिला या गोष्टीसाठी. जरा गप्प बस रोमिला. अगं, घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात आणि तुला हसायला काय येते? आय एम रिअली सॉरी, बट आय कांट स्टॉप लाफिंग. त्या रेवाची हालत बघून मला इतकी मजा आली ना. हसण्यासारखं काय आहे त्यात? बिचारी वहिनी. बिचारी? व्हॉट बिचारी? प्लीज हा, रेवा काही बिचारी नाही. पण बघितलं गेलं तर या सिच्युएशन मध्ये ती बिचारीच आहे. आता बघ ना, ती आऊसाहेबांच्या हुकुमाच्या बाहेर नाही आणि धाकटे आई साहेबांनी कितीही तिला अडवलं तरी अनय आणि आऊसाहेब यांच्या प्रेशरमुळे तिला जान्हवी बनावंच लागणार. बिचारी. पण हे चुकीचं आहे रोमिला आणि मी ते होऊ देणार नाही. आऊसाहेब मुलाच्या प्रेमाखातर सरनोबत घराण्याची गरिमाच विसरून गेलेत आणि या बाबतीत तरी मी बहिणींच्या बाजूने उभा राहणार. मेघदत्त, डोंट बी सच अ स्पॉइल्ड स्पोर्ट. दुसऱ्यांच्या आनंदावर पाणी कसं ओतायचं तुझ्याकडून शिकायला हवं. आनंद? यात कसला आनंद आलाय रोमिला? मेलेल्या मढ्यावरचं लोणी खायलाही कमी करणार नाहीस तू. आणि तू कधी स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाहीस. मेघदत्त, तुला कधी कळणार आहे? तू जर हा मूर्खपणा आता थांबवला नाहीस ना तर पुढे आपल्याला जास्त नुकसान होईल. कळतंय तुला? काय बोलतेस तू रोमिला? मी तुला हे सगळं आपण रेवाला मदत करायला हवी म्हणून नाही सांगितलं. आता आपण मोठा गेम करायचा. म्हणजे? कधी करणार तुला? बघ, तुला रेवाची मदत करायची ना, खुशाल कर, पण तिला वाचवून नाही.
विश्वजितला सगळं सत्य सांगू. असं कसं बोलू शकतेस तू रोमिला? त्याला सगळं कळलं तर? तेच तर पाहायचंय आपल्याला. बघूया तरी काय होईल ते. विश्वजितला जान्हवीचं सत्य कळायलाच हवं. ही लोक विश्वजितचा विश्वासघात करायला निघाले, पण आपण तसं होऊ द्यायचं नाही. आपण विश्वजितला रेवाचं सत्य सांगायचं. तू जान्हवीसारखी दिसतेस, हसतेस, बोलतेस, म्हणून मी तुला भेटायचो. तुझ्या आवाजामध्ये माझ्या जान्हवीला शोधायचो. विश्वजितला फक्त एकच व्यक्ती बरं करू शकते, आणि ती म्हणजे जान्हवी. ती या जगात नाहीये, पण तू तिला परत आणू शकतेस रेवा. आणि म्हणून मला असं वाटतं की तू जान्हवी म्हणून त्याच्याबरोबर राहावंस आणि त्याला बरं करावं. आम्ही आज खूप काही मागतोय तुमच्याकडे. तुमचा पदर काढून आमच्या पदराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही तुमच्याकडे आमच्या मुलाचं दान मागतो आहोत. आमच्या पदरात अगं रेवा, कुठे चाललीयस? नाही म्हणजे बॅग वगैरे भरतेस म्हणून विचारलं. मी सांगू? जा, माहेरी जा. तसही तुझी इथे काही किंमत तर राहिलेली नाहीये. सगळे तुला आपल्या तालावर नाचवतात, ते पण तुला माहिती आहे. तर तुझा तमाशा व्हायच्या आधी इथून निघून जा, तेच बरं आहे, हो की नाही? हवं तर मी आणि मेघदत्त तुला सोडायला येऊ शकतो. हो वहिनी, बरोबर आहे तिचं म्हणणं. ही काय पद्धत झाली का घरच्या सुनांशी वागायची? या घरात जर तुम्हाला अशीच वागणूक मिळणार असेल ना, तर तुम्ही माहेरी गेलेलंच बरं. हो, आता एवढा मोठा अपघात झालाय, त्याचा ठपका तुझ्यावर आलाय. तुला गिल्टी फील होत असेल ना? आणि याचा फायदा उचलून लोक तुझ्याकडून काय काय करून घेतील कुणास ठाऊक. म्हणून त्याच्या आधी तू इथून जा, तेच बरं. मी कुठे जायचं कुठे नाही हे तुम्ही ठरवू नका प्लीज. मला चांगलं माहितीये मला काय करायचंय ते. हे बघा, ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं. म्हण बरोबर म्हणाली. गप्प बस मेघदत्त. मला माहिती होतं की असंच घडणार आहे. पाडलं ना तिने तुला तोंडावर, मग आता घे अजून तिची बाजू. चल आता इथून. तू कुठेही जाणार नाहीयेस. हो, या वेळेस या घराला माझं ऐकावंच लागेल. कोणाचं तरी भलं करण्यासाठी हे जगावेगळं पाऊल उचलायला माझी सून घराचा उंबरठा ओलांडणार नाही. तू सरनोबतांची सून आहेस, हे कायम लक्षात ठेव. आऊसाहेब आलेल्यावर दिसतात. हे बघ, मी जोपर्यंत तुला बोलवत नाही तोपर्यंत तू खाली येऊ नकोस. घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. माझ्यामुळे हे कसले प्रॉब्लेम्स होत आहेत त्या घरात. काय करू तेच कळत नाहीये. पाहिलंस कशी वागली रेवा ती? मोठा आला होतास, रेवाची बाजू घेणारा. बघितलंस ना कशी वागली ती? बघितलेस तिचे नखरे? आता बोलायला काही नसेल तर चल तयार हो, आपल्याला बाहेर जायचं. बाहेर कुठे? त्या विश्वजितला भेटायला. हे सत्य आपल्याला विश्वजितला सांगायलाच हवं.
ते खूप गरजेचं आहे. चाल कशीही असो, पण चेक आणि मेट हे आपणच करायचं. मामा कुठे होतात तुम्ही? मी कधीपासून वाट पाहतोय तुमची. काय रे मधू, काय होतंय का तुला? आधी मला सांगा तुम्ही कुठे होतात? अरे ते आऊसाहेबांनी अनेराजे आले होते डॉक्टरांना भेटायला, तिकडे गेलो होतो मी. तुला काय हवंय का? मला काय हवंय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि जान्हवी कधी येणार आहे? फोन केलात ना तुम्ही तिला? देव रे, अरे फोनच लागत नाही बघ. इथं नेटवर्कचा प्रॉब्लेमच आहे बघ. अरे पण ते येतील इतके आता. मामा तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? तर मी काय लपवणार रे बाबा? नाही लपवत नाही तर मग जान्हवीचं नाव घेतल्यानंतर अशी नजर का चोरताय? तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला फोन लावा. मामा फोन लावा, नाहीतर मी इथून निघून जाईन. जान्हवीचा फोन आहे ना? मी तुम्हाला सांगितलं होतं जान्हवीचा फोन येईल म्हणून. मला विश्वजीतजींशी अर्जंटली बोलायचंय. तू माझ्या समोरी आहे. मी तुझं आयुष्यभर ऐकायला तयार आहे जानू. हे बघा विश्वजीतजी, मला तुम्हाला अर्जंटली एक गोष्ट सांगायची आहे. अगं काय झालं? बोल ना, बोल ना. मी जिवंत आहे इकडे. असं का बोलताय तुम्ही? आय एम सो सॉरी जानू. मला माहिती आहे तुला असं बोललेलं आवडत नाही म्हणून. सो सॉरी. बोल, तुला काय बोलायचं होतं माझ्याशी? काय झालं? तू अशी गप्प काय आहेस? मला माहिती आहे तू अपसेट आहेस माझ्यावर. गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडल्यात त्या. पण मी प्रॉमिस करतो तुला, यापुढे मी अशी वेडीवाकडी गाडी नाही चालवणार. तुझी शपथ जानू. तू प्लीज ये ना इकडे. तुझी एक झलक पाहण्यासाठी वेडा झालोय का मी? प्लीज ये. माझी का परीक्षा बघतेस तू अशी? मी वाट पाहतो तुझी. प्लीज ये. विश्वजीत नाही, आता तुला जे काही बोलायचंय ना, तू माझ्या समोर येऊन बोल. तू समोर असलीस ना, कुठलंही सत्य पचवायला तयार असतो मी. तू समोर येऊन बोल आता माझ्याशी. जान्हवी हळवी आहे बिचारी. तिला मला काय सांगायचंय हे मला चांगलं माहितीये. पण तिला सांगू नको म्हणाव, नाहीतर माझं काही खरं नाही. मामा मी पेशंट आहे आणि मला काहीतरी मेजर झालंय हे न कळण्या एवढा मूर्ख नाहीये मी. कुठलाही मोठा धक्का सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यामध्ये. मला माहितीये. हाय मिस्टर विश्वजीत. धक्के सहन करायला समर्थ नाही आहात असं म्हणता, पण धक्के मिळतच राहतील तुम्हाला. काय मेघदत्त? हो खरंय. आणि एक धक्का आम्ही तुम्हाला देणार आहोत. आऊसाहेब, मी आजपर्यंत तुम्हाला कधी उलटून बोलले नाही, तुमचा अपमान केला नाही की तुमच्या मर्जीविरुद्ध कधी काही केलं नाही. परंतु आज मात्र मी गप्प नाही बसू शकत, कारण जे होतंय ते अयोग्य आहे. आऊसाहेब, मला माहितीये की तुम्ही कधीच कोणाचा वाईट चिंतणार नाही, पण एका जीवाचा नाहक बळी जातोय. आऊसाहेब, तुमची प्रत्येक आज्ञा मला माहिती आहे. माझ्या या उद्धटपणासाठी तुम्ही मला जी शिक्षा द्याल ना, तीही मला मान्य आहे. परंतु मी असेपर्यंत माझी सून दुसऱ्याच्या घरी त्याची बायको म्हणून जाणार नाही.
आई हे सगळं विश्वजितच्या भल्यासाठी आहे, तू समजत का नाहीयेस? एकाचं भलं करण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करायचा हा कुठला न्याय आहे अनय? मी रेवाला हे सगळं करू देणार नाही. उद्या उद्या लोकांच्या नजरेत तिचं स्थान काय राहील? ती आज एकाचं भलं करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावते, पण तिचं आयुष्य बरबादच होणार ना. आऊसाहेब तुम्हीच सांगा, एक स्त्री म्हणून तुम्हाला हे सगळं पटतंय? आऊसाहेब, कुठल्या तोंडाने तुम्ही रेवाला विश्वजितच्या बायकोचं सोंगाण्याला सांगताय? बास आई, अजून काहीही बोलू नकोस आई. रेवाला मी सांगितलंय, आऊसाहेबांनी नाही. आणि लोकांचं म्हणत असशील तर आपल्या विश्वजितचं आजारपण काढायला लोक येणार नाहीयेत आई. आणि मी तुला कसं सांगू की हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. तू स्वतःला आऊसाहेबांच्या जागी ठेवून विचार कर ना. तू आत्ता रेवाची सासू म्हणून हे सगळं बोलतेस, पण जर विश्वजित सारखं माझ्या बरोबर काही झालं असतं तर? नाही, असं काहीतरी अभद्र बोलू नकोस. आई, हा विचार पण तुला अभद्र वाटतोय, पण आऊसाहेबांबरोबर तर अभद्र घडलंय आई. आपण रेवावर काहीही जोर जबरदस्ती करणार नाही आहोत. जो काही निर्णय असेल तो तिचा एकटीचा असेल. माझा निर्णय झालाय, हा निर्णय झालाय.